म्हणजे हायड्रोजन मोर सबस्टिट्यूटला अटॅच होतो किंवा बोरॉन लेस सबस्टिट्यूटला अटॅच होतो. असं लक्षात ठेवण्यापेक्षा आपण एक डोक्यात फिक्स ठेवा, बोरॉन हा लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला अटॅच होतो. हे मी लक्षात ठेवलेलं आहे, तसंच तुम्ही पण ठेवा. तर बघा, हा तुमचा 9 BBN, ह्यातनं एक हायड्रोजन ह्या तुमच्या ह्या कार्बनला देईल हायड्रोजन, आणि बोरॉन कुठे अटॅच होईल, तर ह्या कार्बनवरती बोरॉन अटॅच होईल. तर मला बघा अशा पद्धतीनं मिळालेलं आहे. आता R2B हे का लिहिलं असेल, तर हा 9 BBN मध्ये यस बोरॉन हा एकमेव घटक सोडला तर बाकी सगळे कोण आहेत, अल्किल ग्रुप आहेत. बाकी सगळे कोण आहेत, अल्किल ग्रुप आहेत. मग ते प्रत्येक वेळेला रिंग काढणं पॉसिबल नाही आहे, ते खूप मोठं स्ट्रक्चर आहे. त्यामुळे 9 BBN दाखवताना एक नवीन कन्सेप्ट, एक नवीन शॉर्ट फॉर्म यूज केला जातो. तर तो शॉर्ट फॉर्म सुद्धा मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतो. तर हा तुमचा बोरॉन असं लिहितात, ह्याच्यावरती हायड्रोजन, आणि त्याच्यानंतर असं स्ट्रक्चर काढून अशा पद्धतीनं बोरॉन दाखवतात. अशा पद्धतीनं बोरॉन दाखवतात, कारण ते स्ट्रक्चर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही स्वतः जेव्हा नोट्स काढताना लिहिताय वहीमध्ये, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. लक्षात. त्यामुळे इथं R2 जो तुम्हाला दिसतो, हा R2 म्हणजे कोण आहे, तर 9 BBN मधला हायड्रोजन सोडून बाकीचा उरलेला भाग. ओके. आणि पुढे आता आपण रिएक्शनमधनं आपल्याला बोरॉन रिप्लेस करायचं आहे. मग बोरॉन रिप्लेस करण्यासाठी आपण इथं रिएजंट कोणता घेतलेला आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड, अल्कलाइन हायड्रोजन पेरॉक्साईड. हा अल्कलाइन हायड्रोजन पेरॉक्साईड काय करतो, ह्या R2B ला रिमूव्ह करतो, म्हणजे अल्किल बोरेनला काय करतो, काढून टाकतो, आणि त्या ठिकाणी काय करतो, OH ग्रुप ॲड करतो. त्या ठिकाणी OH ग्रुप ॲड करतो. अशा पद्धतीनं ही रिएक्शन प्रोसीड होती. ओके. त्याच्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आहे, तर ते पुढचं एक्झाम्पल आहे इपॉक्साईड. लक्षात. हा इपॉक्साईड, ह्या इपॉक्साईडमध्ये 2 पोझिशन्सवरती हायड्रोजन अटॅच होऊ शकतो. ह्या पोझिशनला एक हायड्रोजन अटॅच होऊ शकतो, किंवा ह्या पोझिशनला हायड्रोजन अटॅच होऊ शकतो. ह्या पोझिशनला हायड्रोजन अटॅच होतो तो मार्कोनिकॉप्स रूलनं अटॅच होतो. पण 9 BBN हा अँटी मार्कोनिकॉप्स रूल फॉलो करतो. 9 BBN हा अँटी मार्कोनिकॉप्स रूल फॉलो करतो. का अँटी मार्कोनिकॉप्स रूल फॉलो करतो, जर तुम्ही स्ट्रक्चर बघितला बोरॉनचं, तर बोरॉन खूप मोठा आयटम आहे हायड्रोजनच्या कम्पॅरेटिव्हमध्ये, आणि 2 बल्की ग्रुप एकत्र कधी येत नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये. त्यामुळे लेस बल्की ग्रुप किंवा ज्याची साईज कमी आहे, तो मोर सबस्टिट्यूएंट कार्बनकडे जातो, आणि जो मोठा आहे ग्रुप, तर तो जिथं कमी सबस्टिट्यूएंट अटॅच आहे त्या पोझिशनला येतो. त्यामुळे ह्यामध्ये हा जो 9 BBN आहे, त्यातला एक हायड्रोजन ह्या कार्बनकडे जाईल. ह्या कार्बनकडे गेल्यानंतर काय होईल, रिंग ओपन होईल, आणि रिंग ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे अटॅच होतो कोण, बोरॉन. रिंग हा BBN मध्ये, हा BBN इथे अटॅच होईल, हायड्रोजन ह्या OH ला देईल, आणि मला अशा पद्धतीचा अल्कोहोल डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल. अनलाइक मोस्ट डायअल्किल बोरेन और 9 BBNH हायड्रोबोरेट्स अल्किन फास्टर दॅन इट डज द करस्पॉन्डिंग अल्काइन. अल्काइनपेक्षा 9 BBN ची रिएक्शन अल्किनवरती फास्ट होती. सो दॅट 9 BBN कॅन सिलेक्टिव्हली रिड्यूस कॉन्ज्युगेटेड इनोन टू अलायलिक अल्कोहोल. जेव्हा एखादा कॉन्ज्युगेटेड इनोन असेल, कॉन्ज्युगेटेड इनोन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि त्याच्या पुढं कार्बोनिल ग्रुप, त्याला OH ग्रुप, तर त्याचं कन्वर्जन तो अलायलिक अल्कोहोलमध्ये करतो. काय करतो तो, अलायलिक अल्कोहोलमध्ये कन्वर्जन करतो. दिस इज दी सिलेक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनो 9 BBN रिएजंट. ठीक आहे. देन नेक्स्ट, दिस colorless solid reagent is used highly selective stable hydroboratic agent. हा एक कलरलेस सॉलिड कंपाऊंड आहे 9 BBN, आणि हा सॉलिड कंपाऊंड आहे, हा अँटी मार्कोनिकॉप्स रूल फॉलो करतो, आणि हा अल्किन असेल किंवा अल्काइन असेल ह्यांचं रिडक्शन करतो. राईट. देन 9 BBN सिलेक्टिव्हली रिड्युसेस ॲसिड क्लोराईड, अल्डिहाइड, कीटोन, लॅक्टोन, सल्फॉक्साईड ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड. जवळपास हा अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, लॅक्टॉन असेल, ॲसिड क्लोराईड असेल, सल्फॉक्साईड असेल, ह्यांचं रिडक्शन करतो. रिडक्शन इज स्लो विथ इस्टर, कार्बोक्सिलिक ॲसिड, नायट्रिल्स अँड इपॉक्साइड्स, अँड डज नॉट ऑक्यूज विथ नायट्रो कंपाऊंड नॉर विथ अल्कील ऑर अरिल हॅलाइड. हा रिडक्शन करताना स्लो रिडक्शन करतो, इस्टर असेल किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड असेल,
सायनाइड म्हणजे नायट्रिल CN ग्रुप असतील किंवा इपॉक्साइड असेल, इथं रेट ऑफ रिएक्शन व्हेरी स्लो असते. पण जर तुमच्या कंपाऊंडमध्ये नायट्रो ग्रुप असेल, अल्किल हॅलाइड असेल किंवा अरोमॅटिक हॅलाइड असेल तर ह्याचं तो रिडक्शन करत नाही आहे. अँड ॲट हायर टेम्परेचर that is 65 degree centigrade, it is converted fully the carboxylic acid and ester into the alcohol. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, इस्टर असेल, यांचं कन्वर्जन तो कशामध्ये करतो, अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करतो. ओके, देन नेक्स्ट हिअर इज दी सिंथेसिस ऑफ अल्डिहाइड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड पासून आपल्याला जर अल्डिहाइड तयार करायचं असेल तर इथं आपण हा ऑर्गॅनोबोरेन रिएजंट यूज करू शकतो. हे मी आता तुम्हाला दाखवलं होतं स्ट्रक्चर, 9 BBNचं स्ट्रक्चर कसं काढतात. तर इथं हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे कारण की बऱ्याच वेळेला आपल्याला युजफुल होणार आहे. तर बघा, हा आहे पहिल्यांदा तुमची रिएक्शन. ह्या रिएक्शनमध्ये यस काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे इथं काय होईल, इथं 9 BBN तुम्ही रिएजंट घेणार आहे. 9 BBN मधनं हायड्रोजन कोणीकडे जाईल, तर 9 BBN मधनं हायड्रोजन ह्या कार्बनकडे जाईल. आणि तुमचा शिल्लक राहिलेला बोरॉन आहे तर तो कुठे अटॅच होईल, ह्या कार्बनला अटॅच होईल. बघा इथं तुम्ही बघू शकताय बोरॉन इथे अटॅच झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढं आहे तुमचं रिएजंट कार्बन मोनॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम ट्राय अल्कॉक्सी हायड्रेट. हा तुमचा दुसरा रिएजंट आहे. तर हा रिएजंट काय करतो, इथून हा कार्बन मोनॉक्साईडवरती ॲडिशन करेल आणि कार्बन मोनॉक्साईडवर ॲडिशन केल्यानंतर पुढचा रिएजंट आहे अल्कलाइन हायड्रोजन पेरॉक्साईड. तेव्हा इथं फायनल स्टेपमध्ये आपल्याला मिळतो यस अल्डिहाइड. हा आपल्याला प्रोडक्ट मिळतो. म्हणजे तुम्हाला देताना अल्किन दिला असेल तर आपलं फायनल प्रोडक्ट कशामध्ये मिळतो, अल्डिहाइडमध्ये मिळतो. ओके, देन नेक्स्ट हिअर इफ अल्काइन आर रिएक्ट्स विथ 2 moles ऑफ 9 BBN, द अल्काइन रिएक्ट्स विथ 2 moles ऑफ 9 BBN. आता इथे केअरफुली बघा, हा तुमचा अल्काइन आहे, हा कार्बन मोर सबस्टिट्यूएंट आहे. म्हणजे मोर सबस्टिट्यूएंट म्हणजे एक अल्किल ग्रुप आहे म्हणजे सबस्टिट्यूएंट आहे. पण हायड्रोजन असेल तर त्याला आपण सबस्टिट्यूएंट म्हणत नाही. त्यामुळे इथं आहे तुमचा 2 moles ऑफ 9 BBN. 9 BBNचं स्ट्रक्चर बघा, अशा पद्धतीनं स्ट्रक्चर काढतात शॉर्टमध्ये. त्यातला हा पहिला हायड्रोजन कुठे अटॅच होईल, येस तर ह्या कार्बनला अटॅच होईल पहिला हायड्रोजन. ओके, आता मी ब्लूनं दुसरा हायड्रोजन दाखवतो. हा दुसरा हायड्रोजन कुठे अटॅच होईल, तर तो सुद्धा ह्याच कार्बनला अटॅच होईल आणि ह्या कार्बनला 2 BBNs अटॅच होतील. म्हणजे अशा पद्धतीनं 2 BBN इथं अटॅच होतील. ओके, आता ह्याची रिएक्शन आपण पुढं काय करतोय, वाढवतोय. ह्या रिएजंटवरती इथं तो ॲज इट इज खाली घेतलेला आहे. ह्याची रिएक्शन आपण करणार आहोत एन ब्युटिल लिथियमवरती. एन ब्युटिल लिथियम काय करतो, हा एक स्ट्रॉंग बेस आहे. एन ब्युटिल लिथियम हा बेस काय करतो, टू अबस्ट्रॅक्ट दी ॲसिडिक प्रोटॉन. आणि याच्यामध्ये ॲसिडिक प्रोटॉन कोण आहे, हा हायड्रोजन ॲसिडिक प्रोटॉन आहे. आणि तो ॲसिडिक प्रोटॉन एन ब्युटिल लिथियमनं अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे त्या कार्बनवरती येतो निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स कोण करतो, हा लिथियम. ओके, आणि आता हा बनला काय, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. मी तर ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज दाखवतो. ओके, आणि इथं पुढे तुमचा कोण आहे, आर बॉन्ड Br म्हणजे C2H5Br म्हणजे इथिल ब्रोमाइड. हा इथिल ब्रोमाइड ह्या कार्बनवरती अटॅक करेल CH2H5 वरती आणि ह्या Brला रिमूव्ह करेल आणि मला अशा पद्धतीनं हा मॉलिक्यूल ऑब्झर्व झालेला दिसून येईल. ओके, त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आहे NaOH अँड हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि तुम्हाला आता माहिती आहे NaOH आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचा रोल काय असतो, ह्या बोरॉनला काढून टाकून त्या ठिकाणी OH ग्रुप ॲडिशन करतो आणि आपल्याला अशा पद्धतीनं अल्काइनपासून डायरेक्टली सबस्टिट्यूटेड अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करता येतो. हा रिएक्शनचा पाथ खूप महत्त्वाचा आहे, आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, आता मी पुढे होतो. थेक्झिल बोरेन, कधी वेळ किती आहे बघतो. ओके आहे, थेक्झिल बोरेन पण आपला आज कम्प्लीट होऊन जाईल. जसा तुम्ही एन BBN बघितला ना, सिमिलरली रोल प्ले करतो थेक्झिल बोरेन. पण थेक्झिल बोरेनचं जर मी हे कॉमन नाव झालं थेक्झिल बोरेन, ह्याचं नाव येतं तर मी इथं नाव त्याचं सांगतो 1,1,2 ट्रायमिथिल मिथिल प्रोपिल बोरेन. हे त्याचं नाव झालं IUPAC नोमेनक्लेचरनुसार. हा एक मोनो अल्किल बोरेन आहे. मोनो अल्किल बोरेन म्हणजे काय, नॉर्मली BS3 हा बोरेन झाला, ह्याच्यामध्ये
एकच हा अल्किल ग्रुप आहे, जो बल्की ग्रुप आहे. एकच अल्किल ग्रुप आहे, एक आहे म्हणून मोनो. अल्किल ग्रुप आहे म्हणून त्याचं नाव अल्किल, आणि पुढं बोरेन म्हणजे BH2 युनिट आहे म्हणून त्याचं नाव झालं बोरेन. हा काय करतो, तर हा अल्किन असेल किंवा डाईन असेल, ह्याचा तो काय करतो, हायड्रोबोरेशन करतो. हायड्रोबोरेशन म्हणजे काय, एक कार्बनला हायड्रोजन देतो आणि दुसऱ्या कार्बनला स्वतः बोरॉन अटॅच होतो. ह्या स्टेपला आपण म्हणतो हायड्रोबोरेशन. हे मी पहिल्या लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं. जसा थेक्झिल बोरेन आहे तसे अजून 2 युनिट त्याचे आहेत. ओके, तर बघा, थेक्झिल अल्किल बोरेन अँड थेक्झिल डायअल्किल बोरेन आर युजफुल इंटरमिडिएट फॉर द सिंथेसिस ऑफ